नमस्कार मंडळी. आज हा व्हिडिओचा प्रकल्प मी मराठीमध्ये करणार आहे. कारण कमाल अशी झाली की मी आता काम करत बसलो होतो. मी आजी आली आहे घरी. माझं रिमोट काम चालतं. मग आजी आली आहे घरी आणि आजीनं मला विचारलं, "तू काम काय करतो?" आणि 5 मिनिट असं थक्क झालो की मी उत्तर काय द्यावं. कारण इंग्रजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत जर यायचं असेल तर मला कम्प्युटर काय आहे पासून मला हे सांगावं लागेल की काम चालू काय आहे सध्या आणि त्यात मी ॲज असं नवीन काय करतो आहे. तर मी तेच विचार केला की इंग्रजीत सांगायचं आणि का सांगायचं, की आपल्याला मातृभाषा आहे, आपली चांगली मातृभाषा आहे, तर आपण त्यात प्रयत्न करूया सांगायचा लोकांना. तर की आपण आपण काय काम करतो, आत्तापर्यंत संशोधन या क्षेत्रात कुठपर्यंत आलं आहे आणि पुढं कुठं जाईल आणि भावी विद्यार्थ्यांना, भावी संशोधकांना हे खूप महत्त्वाचं आणि मदतीचा हात असं ठरेल असं माझी अपेक्षा आहे. बघू पुढं काय होतं ते. तर मी सुरू करतो आणि मी हे सांगतो की मी एक संशोधक आहे आणि खरं सांगायचं तर मी एक संगणक अभियांत्रिक आहे. म्हणजे मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये काम करतो. मी संगणक विज्ञानात काम इतकं करत नाही. मी करतो संगणक विज्ञानातसुद्धा मी काम करतो, पण संगणक अभियांत्रिकीकडे माझा जास्ती कल आहे. कारण मला गोष्टी हातात घेतलेल्या, हातात समजलेल्या जास्ती आवडतात आणि संगणक विज्ञान थोडं जास्ती म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो तसं आहे आणि संगणक अभियांत्रिकी ही खूप म्हणजे खरी गोष्ट वाटते. तर मी सुरू असं करतो की संगणक हे काय? संगणक म्हणजे जो गणना करतो किंवा जी गोष्ट गणना करते त्याला संगणक असं म्हणतात. संगणकाचं कार्य आणि कॅल्क्युलेटरचं कार्य जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फार असं वेगळं नव्हतं. पण गंमत अशी होती की संगणक मोठ्या आकड्यांची गणना करू शकत होता. म्हणजे जर आपल्याला एकाचा वर्ग करायचा आहे, एकाचा भाग करायचा आहे, अशा मोठमोठाले म्हणजे 10 लाख 25 लाख पर्यंतचे आकडे जर आहेत, तर त्या काळचे हे कॅल्क्युलेटर जे होते ते इतके तीव्र नव्हते किंवा इतके तीक्ष्ण नव्हते, जे हे संगणक असं जे करतोय ते करू शकायचे. तर गंमत अशी झाली की संगणक चार्ल्स बॅबेज यांनी तयार केला. त्याला ते न्यूमरेटर असं वगैरे वेगळ्या नावाने बोलवायचे आणि तो मेकॅनिकल होता. म्हणजे तो लाकडी किंवा लोखंडी मोठमोठाले त्यांचे हे असायचे, ट्यूब असायचे त्या अवतीभोवती आणि जसं आज आपण अबॅकस लहान पोरं करतात तसं बघतो, तसंच कुठल्या प्रमाणे पण एक मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटसारखं केल्याप्रमाणे. आधी त्या काळी खूप वेगळं मग त्यात बरेच चेंजेस येत गेले तसं मी सांगेन. पण त्या प्रकारे असायचे. आता गणना जी आहे, आता 2 गोष्टी आहेत, की हा जो संगणक आहे तो मोठा असायचा. म्हणजे तर 25 लाखपर्यंतचे आहेत आणि तुम्हाला आकडेवारी अशी लोखंडी किंवा ह्याच्या शस्त्राप्रमाणे करायची आहे, त्याला जागा खूप लागायची. तर आता लोकं विचार करू लागले आणि कुणीही असा विचार करत राहावा. म्हणजे संशोधकांनी काय विचार करावा, की जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याला आपण एक जास्ती चांगलं कसं करू शकतो. म्हणजे 10-25 लाखापर्यंत जी कॅल्क्युलेशन चालू आहे, जी गणना चालू आहे, तर आम्ही आणखीन कसं वाढवू शकतो, हा एक विचार आला. आणि ही जी चालू आहे दुसरा विचार असा आला, की याला आपण पटकन कसं करू शकतो, जास्ती तीव्र वेगाने कसं करू शकतो. मग पुढं जाऊन निर्वात ट्यूब्स आले, म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब्स आले आणि ते व्हॅक्यूम ट्यूब्सनी जास्ती म्हणजे विजेच्या जोरावरती किंवा व्हॅक्यूमच्या जोरावरती कॅल्क्युलेशन होऊ लागले. आता त्या मी भौतिकीत जाणार नाही, फिजिक्समध्ये जाणार नाही. पण गंमत अशी होती की ह्याच्या जोरावरती संगणक खूप तीव्र वेगाने गणना करू शकू लागला आणि त्यामुळे म्हणजे फायदा तर नक्कीच झाला की म्हणजे ह्याच्याने प्रॉब्लेम कोणाला. पण आता हे जे व्हॅक्यूम ट्यूब आले ह्यांना किंवा निर्वात ट्यूब आले ह्यांना ठेवणं, ह्यांना मेंटेन करणंसुद्धा बरंच एक कठीण काम होतं. कारण ते पटकन तुटले जायचे. ते तुटले तर त्यांना म्हणजे रिप्लेस करणं किंवा दुसरं त्यांच्या जागी आणणं खूप महाग ठरायचं. तर ह्याच्यामध्ये आणखीन मग चेंजेस होत गेले. मग कॅथोड रे ट्यूब आले आणि असं करत विजेकडे जास्ती संगणकाला खेचत लोकं आणू लागले. पण तरी कुठं ना कुठं संगणक जो होता तो एक मोठा कॅल्क्युलेटर असं म्हणूनच बघू लागले होते लोकं त्याच्याकडं, की ह्याच्याने आपण असं काय करावं, की म्हणजे संगणक आजचा जो आहे तो कशामुळे आला, त्याच्या बरेचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जर म्हणेल मी तर ती आहे सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे? सॉफ्टवेअर म्हणजे खरं जर स्पष्ट रूपात काय सांगायचं, सॉफ्टवेअर म्हणजे एका संगणकाला मी सांगितलेले जितके निर्देश आहेत, त्या निर्देशांचा ज्या कमीत कमी लागणार आहेत असे निर्देश, त्या निर्देशांचा संच म्हणजे सॉफ्टवेअर. कमीत कमी लागणाऱ्या निर्देशांचा संच. आता हे जे सॉफ्टवेअर हा प्रकार आला ते खूप क्रांतिकारी का ठरलं? कारण प्रत्येक वेळेस संगणकाला काही ना काही करायला
काही एक असे निर्देश होते, कारण संगणक स्वतःहून तर काही करणार नाही, तुम्हाला निर्देशच द्यावा लागेल संगणकाला की मला हे 2 आकडे आहेत त्यांची यांना जोड किंवा ह्यांचा भाग कर किंवा जे काही टक्केवारी कर किंवा असं काहीतरी कर. तर हे जे यातले जे सगळे साम्य या प्रत्येक मोठ्या निर्देशामध्ये छोटे छोटे निर्देशांचं साम्य होतं, ते काही लोकांनी विचार केला की दरवेळेस संगणक वेगवेगळ्या पद्धतीने करतोय, तेच मी जर संगणकाला सांगितलं की बाबा तू हे आधीच करून ठेव, हे 2 आकडे आहे मी तुला देणार, अशा प्रकारे ही एक क्रांतिकारी योजना आली. आता हा जो सॉफ्टवेअर होता म्हणजे हा निर्देशांचा संच जो होता तो परत वारंवार लोकांनी त्याच्यावरती खूप काम केलं. आता हा सॉफ्टवेअर जेव्हा संगणकाशी जुडला तेव्हा संगणक म्हणजे एका चांगल्या पद्धतीने चालणारा ऑर्केस्ट्राच झाला. जेव्हा हा संच ज्याला मी संच म्हणतो किंवा काही लोक बरंच काही म्हणू शकतात, काही म्हणजे सॉफ्टवेअरचे अनेक व्याख्या आहेत. तर जेव्हा सॉफ्टवेअर हा संगणकासोबत इंटिग्रेट झाला किंवा एकत्र झाला तेव्हा ह्याच्यानी काय झालं की लोकांचं कष्ट खूप बऱ्यापैकी कमी झाले. आता पण लोकांची तल्लख बुद्धिमत्ता, मानवाची तल्लख बुद्धिमत्ता थांबत नाही सहजासहजी. लोक म्हणाले आणखीन कसे कष्ट कमी करावेत, म्हणजे संगणकाचा वापर करून आपण अशा काही करता येईल का ज्याच्याने या जगाच्या या भूतलावरच्या दुसऱ्या एका टोकावरती राहणाऱ्या माणसाकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यापर्यंत जाता येईल. तर अमेरिकी सैन्याने या प्रकल्पाकडे खूप लक्ष दिलं आणि त्या प्रकल्पाला थोडक्यात इंटरनेट असं म्हणतात. आता इंटरनेट जो आहे तो इंटरनेट जी गोष्ट आहे ती खूप मला सांगायची गरज नाही आज लोकांना. आज लोक टिकटॉक बघतात, फेसबुक बघतात. थोडक्यात ती कशी चालते की मी आकड्यांच्या मदतीने माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जी माहिती आहे ती मी एका टोकापासून एका संगणकापासून दुसऱ्या संगणकापर्यंत जाणार. ती गणिताच्या आकड्यांच्या पद्धतीने का दर्शवली जाते, कारण मी कसं म्हटलं संगणक हळूहळू करून वीज किंवा इलेक्ट्रिसिटीकडे खूप संगणक आला. आता त्या संगणकामध्ये विजेचा वापर करून तुम्ही आकडे पण दाखवू शकता. कसे दाखवू शकता, एखादा सिग्नल जर चालू आहे तर त्या सिग्नलला तुम्ही 1 असं दाखवणार आणि जर तो सिग्नल बंद आहे तर त्याला तुम्ही 0 असं दाखवणार. म्हणजे तुमच्यासाठी कागदावरती तो तसा चालू बंदच असतो पण त्याला तुम्ही 1 किंवा 0 असं दाखवू शकता. आता हे खूप क्रांतिकारी आहे, कारण ह्याच्यानंतर मग पुढं आकडेवारी तुम्ही या जगातल्या सगळी जी माहिती आहे ती 0 आणि 1 मध्ये तुम्ही दाखवू शकता. ती कशी दाखवू शकता, कारण जे आकडे आहेत ते दाखवू शकता 0 आणि 1 मध्ये. जे शब्दसुद्धा आहेत, आस्की अमेरिकन स्टँडर्ड फॉर त्याचं मोठं फुल फॉर्म आहे, आस्कीनं त्याला हे केलं आहे की जो तुमचा ए आहे किंवा अ आहे, हे जे लेटर्स आहेत त्यांचा आकडा काय असेल हे सुद्धा आस्की ठरवतं, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून. आता ह्यांचे जे आस्कीचे आकडे आहेत त्यांना तुम्ही सुद्धा 0 आणि 1 मध्ये दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सगळी जी माहिती जी आहे ती तुम्ही 0 आणि 1 मध्ये दाखवू शकता. तर इंटरनेट या मूळ सिद्धांतावरती आधारित आहे. आता इंटरनेट आलं, सॉफ्टवेअर आलं, या पद्धतीने आता जो संगणक आहे त्यालाही कसं तीव्र करायचं लोकांनी, म्हणजे काय एकेकांची अशा बुद्ध्या चालल्या, म्हणजे कमाल पाहत आहे की काय झालं की ते पुढं जो संगणक आला, मी जसं सांगितलं कॅथोड रेवरती तो चालू लागला, पण लोकांना आणखीन तीव्र करायचं आहे गोष्टींना. लोकांनी काय बघितलं की या जगात 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक गोष्ट असते जी म्हणजे असते तुमची विद्युतरोधक, म्हणजे जी विद्युत किंवा विजेला त्याच्यामधून जाऊच देत नाही. दुसरी गोष्ट असते विद्युत वाहक, जी पूर्णतः विजेला आरामशीर जाऊ देते. आणि एक गोष्ट असते ती आहे अर्धवाहक. आता अर्धवाहकाला लोकांनी केला विचार की अर्धवाहकाला वापरून तुम्ही संगणक बनवू शकता का, म्हणजे सेमीकंडक्टर थोडक्यात. आता अर्धवाहकाला वापरून जर तुम्ही सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी होतात. मी जसं म्हटलं की विजेच्या आधारावरती तुम्ही आकड्यांना दर्शवताय आणि आकड्यांना जेव्हा तुम्ही दर्शवता तुम्हाला अशी कुठली तरी गोष्ट पाहिजे जी विजेला चालू सुद्धा ठेवू शकते, बंद सुद्धा ठेवू शकते तुमच्या कंट्रोलच्या प्रमाणे, आणि ती गोष्ट म्हणजे अर्धवाहक आहे. अर्धवाहकाच्या पद्धतीने पुढे जाऊन एक नवीन क्रांतिकारी गोष्ट निर्माण झाली, त्याला सेमीकंडक्टर असं म्हणतात, त्याला ट्रान्झिस्टर असं म्हणतात. म्हणजे सेमीकंडक्टरचा अर्धवाहक आहे, त्याला ट्रान्झिस्टर असं म्हणतात. आणि त्या ट्रान्झिस्टरच्या जोरावरती जसं जे 11वी 12वी शिकलेले आहेत त्यांना माहीत असेल, अँड गेट नॉर गेट बनवू लागले आणि त्याच्या जोरावरती मोठमोठाल्या गणना तुमच्या संगणकामध्ये होऊ शकल्या. आणि जॉन बार्डीन, वॉल्टर ब्रॅटेन आणि विल्यम शॉकली हे 3 लोक होते अमेरिकेतले, ज्यांनी इतकी अशी क्रांती आणली की हा जो ट्रान्झिस्टर त्यांनी निर्माण केला, पुढं जाऊन तो टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स अशा मोठमोठ्या संस्थांनी त्या ट्रान्झिस्टरची साईज इतकी छोटी केली
आणि ती छोटी होत होत गेली. म्हणजे असं एक मूर्स लॉ म्हणून अशी एक सिद्धांत म्हणतो, मूरचा सिद्धांत, जो म्हणतो की दर 2 वर्षाला एका ट्रान्झिस्टरची साईज अर्धी होत जाते. म्हणजे हे किती मोठी बात आहे की आता जर माझ्याकडे 1 मीटरचा फट्टा आहे, त्याच्यामध्ये जर आता 10,000 ट्रान्झिस्टर भरत असतील, 2 वर्षात त्यात 20 बसतील, 4 वर्षानं त्यात 40 बसतील. असं करत करत हे जे ही जी गणनेची ताकद आहे ती वाढत गेली, कारण ट्रान्झिस्टर छोटे होत गेले. ट्रान्झिस्टरनी मी अँड गेट नॉर गेट हे दाखवतो, म्हणजे गणना करण्यासाठी जे मूळ गोष्टी लागतात त्या मी छोट्या साईजच्या करतोय, म्हणजे गणना आणखीन होणार. कमी एरियामध्ये, कमी जागेमध्ये जर जास्ती गणनाकारक गोष्टी बसतील तर गणना तीव्रच होणार. अशा पद्धतीने लोक विचार करत करत गेले की आता संगणकाची शक्ती खूप वाढली. पण मी काय म्हटलं, मानवाची तल्लख बुद्धिमत्ता थांबत नाही. की आता लोकांनी बघितलं संगणक आहे, मी एका संगणकाच्या जोरावरती दुसऱ्या संगणकाशी बोलू शकतो. संगणकाकडे मला दर वेळेस एकच निर्देश द्यायची गरज नाही आहे, तो निर्देश तो लक्षात ठेवू शकतो. संगणकाची ताकदसुद्धा खूप वाढली आहे. पण मला हे संगणकाला सांगावं लागतं, का लागायला आहे की तू हे कर. संगणकाने जर शिकून हे ठरवलं की मला हे करायचं आहे तर कसं होईल. म्हणजे जशी आत्तापर्यंत इतिहासामध्ये बुद्धिमत्ता ही मानवाचं फक्त आणि फक्त मानवाचा एक सिद्धांत होता की मानवाकडे असणारी एक शक्ती म्हणजे ती आहे बुद्धी. आत्तापर्यंत भूतळावरती होतं. पण मानवाने काय ठरवलं, मानवाने दैव बनवून मी या संगणकामध्ये प्राण फुकून ह्याला बुद्धी देऊ शकतो का, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता मी निर्माण करू शकतो का, इथपर्यंतची मोठा विचार आला. त्याच्यामध्ये वॉल्टर पिट्स म्हणून, मॅकलो पिट्स म्हणून 2 विचारतज्ञ होते. त्यांनी खूप पब्लिश केलं की या पद्धतीने आपण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळू शकतो. तो खूप आधी पेपर पब्लिश केला. मला वाटतं 1957 कसं काहीतरी साली त्यांनी पेपर पब्लिश केला. पण त्या काळी संगणक म्हणजे कसं किती कमाल गोष्ट बघा की संगणक आता तेव्हा सेमीकंडक्टर वगैरे इतक्या तीव्र पण नव्हते, म्हणजे अर्धवाहक जे आहेत ते इतक्या तीव्र गतीने आले पण नव्हते. त्याच वेळी लोक विचार करतात की ही जी गोष्ट आहे माझ्याकडं, त्याला मी कसं विचार करायची शक्ती देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी निर्माण होत होत्या. पण जसं जसं संगणकाची गती पुढं होत गेली, जसं जसं संगणकाची शक्ती पुढं होत गेली, आज जवळजवळ आजपासून 20-25 वर्ष आधी संगणकाची शक्ती बरीच वाढली होती, ज्या मदतीने आता संगणक खरंच स्वतःहून विचार कमीत कमी करू शकत होता. आणि विचार करण्याची सगळ्यात पहिली जी पायरी असते ती म्हणजे साम्य ओळखणे, पॅटर्न रेकग्निशन. तर या साम्य ओळखण्याच्या जोरावरती यान लेकुन नावाच्या व्यक्तींनी एक छान मॉडेल तयार केलं. जे मॉडेल म्हणजे एका फुलाकडे बघून हे सांगू शकत होतं की हे फूल आहे, एका कागदाकडे बघून सांगत होतं की हा कागद आहे. असं करत करत ह्या गोष्टी तरी कमीत किमान ओळखू शकत होता. म्हणजे त्या मॉडेलला तुम्ही बेसिकली ह्याला काय म्हणतात, ह्याला यंत्रशिक्षण असं म्हणतात. यंत्रशिक्षणाचा मूल सिद्धांत काय की तुम्ही एका यंत्राला आधी असं आहे असा भरपूर डेटा फीड कराल, ते यंत्र त्या डेटाकडे बघेल आणि समजेल की अच्छा यात हे साम्य आहे, तर कदाचित ही गोष्ट अशी असू शकते किंवा ही गोष्ट ही असू शकते. म्हणजे तुम्ही एक 10,000 चित्र त्याला एका फुलाचे तुम्ही टाकले तर ते यंत्र सगळ्या चित्रांकडे बघेल आणि त्यात साम्य काय काढेल. अच्छा, प्रत्येकाचा एक तना असतो, प्रत्येकाला 4 पाकळी आहेत किंवा 5 पाकळी आहेत, मध्ये गोल आकार आहे, असं करून तो साम्य काढायचा प्रयत्न करतो. हे यंत्रशिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज जे सगळे हे बोंबलतात की आम्ही यंत्रशिक्षक आहोत की आम्ही यंत्रशिक्षण संशोधक आहोत, मशीन लर्निंग रिसर्चर आहोत, असं हे सगळं ह्याच्यावरतीच चालतं. म्हणजे साम्य ओळखणे हा आत्तापर्यंत आपली बुद्धी इथपर्यंत आली आहे. ह्याचंही कारण मी सांगतो पुढं काय प्रॉब्लेम आहे. पण यंत्रशिक्षण ही खूप क्रांतिकारी गोष्ट ठरली. आता त्या यंत्रशिक्षणामध्ये तो जो मॉडेल त्यांनी सुरुवातीला काढला त्या मॉडेलवरती पण खूप गोष्टी होऊ लागल्या की तो मॉडेल जास्ती डेटा टाकला तर ढासळायचा, तर त्याला त्याची गती जास्ती कशी वाढवायची किंवा त्याला आणखीन कसं ॲक्युरेट बनवायचं, या गोष्टींमध्ये लोक पडू लागले. गेल्या 4 वर्ष अलीकडं गुगलनी एक खूप मोठा मॉडेल रिलीज केला ज्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात, किंवा मराठी जर सांगायचं म्हटलं तो एक महाभाषा मॉडेल होता. म्हणजे भाषेच्या द्वारे दाखवलेल्या माहितीला म्हणजे जवळजवळ 10,000 शब्द जर मी एका त्या मॉडेलला दिले सामान्य भाषेत, की म्हणजे माझं नाव ध्रुव आहे, मला हे पाहिजे, माझं नाव ध्रुव आहे, मला आता 12वीचं शिक्षण घ्यायचं आहे, मला 12वीचं शिक्षण घेण्याकरता ज्या गोष्टी शिकाव्या लागतील, म्हणजे जसं गणित शिकावं लागेल, भौतिकी शिकावं लागेल, केमिस्ट्री शिकावं लागेल, ह्या गोष्टी शिकाव्या लागतील, रसायनशास्त्र शिकावं लागेल, तर मला या गोष्टींसाठी लागणाऱ्या जे साहित्य आहे ते मला इंटरनेटवर काढून दे. हे इतकी सहज गोष्टीपासून एकदम अवघड गोष्टींपर्यंत की मला 12वीतल्या कोड्यातला हे सुटत नाही, हा प्रश्न सुटत नाही, सोडवण्यात मदत कर, इथपर्यंत हे महाभाषा मॉडेल करू लागलं. आता हे जे महाभाषा मॉडेल आहे
काय सांग, म्हणजे माणसाची बुद्धिमत्ता कशी आहे की तुम्ही सुरुवात काय केली, एका संगणकाला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू लागणार, त्या संगणकाकडे बुद्धी यावी की मानवाचं जीवन त्यानं चांगलं सोपं करावं, त्या हेतूने तुम्ही हा महाभाषा मॉडेल निर्माण केला. पण तुम्ही संगणकासाठी जी गोष्ट म्हणजे तुमच्या हितासाठी जी गोष्ट निर्माण केली आहे, त्यात संगणकही आला आणि त्यात हा महाभाषा मॉडेलही आला. याच महाभाषा मॉडेलचा वापर करून मी जर हे संगणक बनवण्यात जास्ती माझा वेळ खर्च पडला तर काय प्रकारचं संगणक बनेल, अशा पद्धतीने संशोधनाची एक वेगळी दिशा सुरू झाली. आणि त्यात मी गर्वाने सांगतो, त्यात मी आहे की एका महाभाषा मॉडेलच्या उपयोगाने चांगले संगणक जे कमी ऊर्जा खातात, जे खूप गतीने गणना करू शकतात आणि जे मानवाच्याही मदतीचे आहेत, त्यात मी काम करतो. आणि हे महाभाषा मॉडेलच्या नंतर काय यावं, ज्याच्याने संगणकाची बुद्धी आणखीन तीव्र व्हावी, त्या ह्याच्यातही मी काम करतो. तर हे असं सगळं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं, माझं संशोधन या दोघांमध्ये आहे. त्यात मी स्टार्टअपमध्येही एक आहे आणि मी एका जागेवरती म्हणजे अमेरिकेच्या एका कॉलेजमध्ये मी संशोधनसुद्धा करतो आहे. तर अशा पद्धतीने मी सांगू इच्छितो की माझं काम इथपर्यंत आलं आहे आणि मी खूपच उत्साही आहे. पुढं काय येत राहील. काम आणखीन म्हणायचं म्हटलं तर आता हे जे मॉडेल्स आहेत ते खूप खालीवर होत चाललेत. काही मॉडेल जास्ती चांगल्यापणे गोष्टींचं निवारण करू शकतात, पण त्यांना वीज खूप लागते. काही मॉडेलना ज्यांना वीज कमी लागते त्यांना त्यात इतक्या चांगल्या पद्धतीने गोष्टी निवारण करू शकत नाही. आम्ही त्यात प्रयत्न केला होता की एक असा मॉडेल बनवावा एक मॉडेल तयार करायची सुद्धा जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीने काहीतरी तयार करावी ज्याच्याने मॉडेल कमी वीज खाईल आणि ज्याच्याने तो पटकन शंका निवारण करू शकेल. पण गंमत अशी झाली की शंका निवारण करायची त्याची ताकद थोडी कमी झाली, म्हणजे तो चुकीची उत्तरं थोडी देऊ लागला. अशा त्या संशोधनाचा ते निष्कर्ष होता तो. तर आम्ही त्यात काम केलं आहे आणि ते स्प्रिंगरमध्ये पब्लिशसुद्धा झालं आहे. गरज पडली तर ते बघा. पण मला थोडक्यात सांगायचं होतं म्हणजे एका जो संगणक अभियांत्रिक आहे, त्या संगणक अभियांत्रिकाचं कार्य काय आहे आणि ते कुठल्या पद्धतीने आलं आणि मानव कुठून आला आहे, म्हणजे हा जो 300 वर्षांचा प्रवास आहे, मी खूप त्याला पूजनीय मानतो. कारण तो खूप आज मानवाचा म्हणजे त्याच्या एका संगणकाशिवाय मोबाईल फोन पण एक संगणकच आहे. या गोष्टींशिवाय तुम्ही आयुष्य विचारसुद्धा करू शकत नाही. आणि तो प्रवास कुठपर्यंत आला. आपण कोविडसारखं आपण एक महाकाळ बघितलं, त्याच्यामध्ये संगणकानं इतकी आपली सेवा केली. आणि बस मी हेच सांगतो की संगणक महत्त्वाचं आहे. आम्ही त्यात काम करतो आणि आम्हाला त्याचा गर्व आहे आणि आम्ही असंच करत राहणार. आणि आणखीन कोणाला शंका असतील तर कृपया कमेंट्समध्ये टाका आणि धन्यवाद.